हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्सची एक ट्रिक शिकणार आहोत, ज्याच्यामध्ये ज्या पण डिजिटच्या मागे 5 आहे यांचं उत्तर तुम्ही चुटकी वाजवता बरोबर काढा. पहा, याच्यामध्ये काय राहते की जर कोणत्या पण डिजिटच्या मागे 5 आहे याचा अर्थ त्यांचा जो स्क्वेअर राहणार त्याच्या लास्टचे जे 2 डिजिट राहतील ते किती राहतील? 25 राहतील. तर इथं पहा 25 25, पण त्याच्या समोरचे डिजिट कसे काढायचे? तर पहा, याच्या समोर किती आहे? 6, याच्या समोर किती आहे? 420, याच्या समोर किती आहे? 2, याच्या समोर किती आहे? 156, याच्या समोर किती आहे? 12. कुठनं आले हे सर्व डिजिट? पहा, काय होते की 0 गुणिला जर आपण 1 केला तर किती होते? 0. तर याच्या समोर किती आहे? 0. त्याच्या समोरच्या डिजिटने आपण त्यांना इंटू करत आहोत आणि तोच काय कुठे लिहित आहोत? समोर लिहित आहोत. आता याच्या 15 गुणिला 15 आहे, तर 15 मध्ये 5च्या किती झाला? 25 झाला. आणि 1 गुणिला 2, 1 इंटू 2 म्हणजे किती होते? 2. तर त्याच्या समोर किती लिहिला आपण? 2 लिहिला. 25 आहे, 2 आहे, ठीक आहे. 25च्या मागेच्या काय आहे? 5 आहे, तर इथं किती लिहिला? 25. इथं किती आहे? 2 आहे. आणि 2च्या समोर कोणता डिजिट येते? तर 3. 2 इंटू 3, 2 इंटू 3 किती झाला? 6. समजला? तसाच 3च्या समोर किती येते बेटा? 4. तर 3 इंटू 4 किती होणार? 12. तर इथं किती आला? 12. आणि मागे किती आहे? 5. तर इथं किती होणार? 25. बट अशाच प्रकारे तुम्ही कितीकही जो पण काही आहे ज्यांच्या पण असे डिजिट ज्यांच्या मागे 5 आहे, हा सर्वांवर अप्लिकेबल आहे. म्हणून तुम्ही काय करू शकता? यूज करू शकता आणि दाखवू शकता की तुम्हाला पण चुटकी वाजवता वाजवता हे सर्वच्या सर्व स्क्वेअर लर्न होऊन जाते. म्हणून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सायन्सचे बुचकट सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तेही जाऊन बघा. धन्यवाद.